दिल्लीतील जंतर मंतर येथे सीजीपी आंदोलन सुरू असून अनेक विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करतायत. अनेक दिवसांपासून हे विद्यार्थी न्यायाच्या आणि संवादाच्या प्रतीक्षेत आहेत. या आंदोलनाबाबत देशभरात विविध मतांतरे आहेत. काही जण विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देतात, तर काही जण सरकारच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसतात. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, संवाद. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडून अनेक विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घ्यावे, त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा आणि त्यांच्या मागण्यांबद्दल सरकारची स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अनेकांची इच्छा आहे. लोकशाहीची खरी ताकद संवादामध्ये असते. मतभेद असू शकतात, पण संवाद थांबता कामा नये. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या प्रत्येक मागणीशी सरकार सहमत असेल असं नाहीये, पण त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्याच्यावर योग्य उत्तर देणं ही लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कामकाजावरही आंदोलनकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या मागण्यांवर सरकारने योग्य तो विचार करून स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी अपेक्षा अनेक विद्यार्थी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमची विनंती आहे की कृपया विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घ्याव्या आणि त्यावर योग्य अशी कारवाई करावी. पहिले धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा घ्यायला लावा. ते तुमचे फार खास असतील तर तुम्ही त्यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवा, पण शिक्षण मंत्री बनवू नका. आमची एवढीच विनंती आहे. आंदोलन लवकरात लवकर संवादाच्या मार्गाने सोडविले जावे. सरकार आणि विद्यार्थी प्रतिनिधी समोरासमोर बसावेत, गैरसमज दूर करावेत आणि संविधानाच्या चौकटीत योग्य तो मार्ग काढावा. शेवटी लोकशाहीमध्ये संवाद हा संघर्षापेक्षा अधिक प्रभावी मार्ग असतो. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला जावा आणि त्याच वेळी शांतता व कायद्याचा सन्मानही कायम राहावा, एवढी एकच अपेक्षा. धन्यवाद.